Hello everyone, myself Bosari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shiogo. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So my dear students, in today's lecture we are discuss our next topic, that is toxicology. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो लास्टचा चॅप्टर राहिलेला आहे टॉक्सिकोलॉजी, आणि तो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्टली पाहूया इंट्रोडक्शन. टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, कशाचा स्टडी केला जातो टॉक्सिकोलॉजीमध्ये, त्यानंतर कशा प्रकारे रेफरन्स त्याच्यामध्ये असतात, त्या रेफरन्सच्या आधारे आपण तो स्टडी करू शकतो. इंट्रोडक्शनमध्ये इट इज अ ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ पॉयझन्स विथ रेफरन्स टू द फॉलोइंग. आणि हे मेडिकल सायन्सची ब्रांच आहे. काय आहे? मेडिकल सायन्सची ब्रांच आहे. आणि त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, तर स्टडी ऑफ पॉयझन्सचा स्टडी त्याच्यामध्ये केला जातो प्रामुख्यानं विथ रेफरन्स टू द फॉलोइंग. आणि त्याच्यामध्ये फॉलोइंग त्या ठिकाणी रेफरन्सच्या आधारे आपण स्टडी करू शकतो. कशाचे काय आहे? इट इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्सची ब्रांच आहे. याच्यामध्ये स्टडी केला जातो. कशाचा स्टडी केला जातो, तर पॉयझन्सचा स्टडी प्रामुख्याने याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये रेफरन्स दिलेले आहेत, सोर्स आहे, त्यानंतर कॅरेक्टर्स अँड प्रॉपर्टीज, त्या पॉयझनचा सोर्स काय आहे, त्याचबरोबर त्यानंतर त्याचे कॅरेक्टर्स, प्रॉपर्टीज, त्यानंतर सिम्पटम्स, त्यानंतर लेदल डोस, देन नेक्स्ट वन रेमेडियल मेजर्स, त्यानंतर मेथड्स ऑफ डिटेक्शन आणि ॲटॉप्सी फाइंडिंग. ह्या सर्वांच्या आधारे आपण ह्या रेफरन्सच्या आधारे आपण स्टडी करू शकतो. इट इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ पॉयझन्स विथ रेफरन्स टू द फॉलोइंग. मग त्याच्यामध्ये रेफरन्समध्ये काय काय आहे? सोर्स, कॅरेक्टर्स अँड प्रॉपर्टीज, सिम्पटम्स, लिथल डोस, रेमेडियल मेजर्स, मेथड्स ऑफ डिटेक्शन अँड ॲटॉप्सी. देन त्याच्यामध्ये आणखी काय, तर इट इज ऑल्सो इन्क्लूड्स लॉ रिगार्डिंग देअर सेल्स अँड प्रिस्क्रिप्शन. आणि त्याच्यामध्ये आणखी काय इन्क्लूड केलेलं आहे, तर त्याच्या सेल्स आणि प्रिस्क्रिप्शन बद्दल जो काही लॉ आहे, त्याच्या रिगार्डिंग जो काही लॉ आहे तो त्याच्यामध्ये आणखी इन्क्लूड केलेला आहे. काय? इट इज ऑल्सो इन्क्लूड देअर सेल्स अँड प्रिस्क्रिप्शन लॉ. त्याच्यामध्ये आणखी काय इन्क्लूड केलेलं आहे, तर त्याच्या रिगार्डिंग जो काही लॉ असेल, त्याचा सेल्स आणि प्रिस्क्रिप्शनशी रिलेटेड जो काही लॉ असेल तो त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर अ पॉयझन इज डिफाईन्ड ॲज. त्याच्यानंतर पॉयझन म्हणजे काय, पॉयझनचे डेफिनेशन तरी काय असते ते पाहूया. अ पॉयझन इज डिफाईन्ड ॲज एनी सबस्टन्स which when administered, inhaled, swallowed or applied locally causes deleterious effect on the body. पॉयझन्स म्हणजे काय, किंवा पॉयझनची व्याख्या काय आहे, तर असा कोणताही सबस्टन्स की जो ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर, त्यानंतर इनहेल्ड केल्यानंतर, किंवा स्वॅलोईंग केल्यानंतर, किंवा लोकली त्या ठिकाणी अप्लाइड केल्यानंतर त्याचा कॉजेस काय होतो, त्याचा डिलेटेरियस इफेक्ट्स होतो बॉडीवरती. इट्स कॉझिंग डिलेटेरियस इफेक्ट्स ऑन अ बॉडी. त्याला आपण काय म्हणतो? पॉयझन्स. अ पॉयझन्स इज डिफाईन्ड ॲज एनी सबस्टन्स when it administered, inhaled or swallowed or applied locally causes deleterious effect on body. Then thus medicine in a toxic dose is a poison, and poison in a small dose may be medicine. आणि मेडिसिनचा टॉक्सिक डोस ॲज लाईक अ पॉयझन सारखा इफेक्ट करू शकतो. त्याचबरोबर पॉयझन स्मॉल डोस मे बी अ मेडिसिन्स. देन हेन्स इफ एनी सबस्टन्स इज ॲडमिनिस्टर्ड विथ
इंटेन्शन टू सेव्ह लाईफ इट इज कॉल्ड ॲज मेडिसिन. म्हणजेच काय, जर तुम्ही कोणताही सबस्टन्स किंवा एनी सबस्टन्स ॲडमिनिस्ट्रेट केला कशाच्या इंटेन्शनने, लाईफ सेव्ह करण्याच्या किंवा एखादं जीवन वाचवण्याच्या उद्देशाने तो ॲडमिनिस्ट्रेट करत असाल तर त्याला काय म्हटलं जातं, मेडिसिन. हेन्स इफ एनी सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स ॲडमिनिस्ट्रेट केला कशाच्या इंटेन्शनने किंवा त्याच्या मागं काय उद्दिष्ट असेल की एखाद्याची लाईफ सेव्ह करायची आहे, त्या उद्दिष्टाने तो सबस्टन्स तुम्ही ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याला काय म्हटलं जातं, मेडिसिन. इफ एनी सबस्टन्स इज ॲडमिनिस्ट्रेड विथ द इंटेन्शन टू सेव्ह लाईफ इट इज कॉल्ड ॲज मेडिसिन. इफ इट गिव्ह or it given to causes harm to the body it is poison. आणि जर त्याने कॉजेस किंवा टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस केले बॉडीवरती तर तो काय असेल, पॉयझन्स. इफ इट गिव्हन कॉजेस हार्म टू द बॉडी इट इज अ पॉयझन. देन लॉ गव्हर्निंग द पोसेशन अँड सेल पॉयझन. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही लॉ आहेत गव्हर्निंग सेल पॉयझन्सशी रिलेटेड, ते कुठले लॉ आहेत, अंडर द फॉलोइंग ॲक्ट द पॉयझन कॅन बी परचेस, स्टोर्ड अँड सोल्ड. आणि जे स्लाईडमध्ये फॉलोइंग ॲक्ट दिलेले आहेत, पॉयझन ॲक्ट 1919 आहे, ड्रग ॲक्ट 1940 आहे, फार्मसी ॲक्ट 1948 आहे, त्याचबरोबर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट 1940 आहे, आणि NDPS नार्कोटिक ड्रग अँड सायकोटॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. हे सर्व जे ॲक्ट आहे ह्या ॲक्टच्या अंतर्गतच आपण कुठल्याही पॉयझनची खरेदी, त्याचं साठा आणि त्याची विक्री, परचेसिंग, स्टोअर आणि सोल्ड करू शकतो. मग कुठले कुठले ॲक्ट दिले त्यांनी, अंडर द फॉलोइंग ॲक्ट द पॉयझन कॅन बी परचेस, स्टोर्ड अँड सोल्ड. म्हणजे फॉलोइंग ॲक्टच्या अंडर आपण एखाद्या पॉयझन्सची परचेसिंग, स्टोर्ड आणि सोल्ड करू शकतो. त्याच्यामध्ये पॉयझनस ॲक्ट 1919 आहे, त्यानंतर ड्रग्स ॲक्ट 1940 आहे, त्यानंतर फार्मसी ॲक्ट 1948 आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 आहे, आणि नार्कोटिक ड्रग अँड सायकोटॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 आहे. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन. त्यानंतर काय आहे, क्लासिफिकेशन आहे. पॉयझनस सबस्टन्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे गेलं जातं किंवा त्याचे क्लास कुठले कुठले आहेत, तर द पर्पज ऑफ पॉयझनिंग इन केस ऑफ ह्युमन बिंग मे बी सुसाइडल, होमिसाइडल, स्टफिफाईंग और ॲक्सिडेंटल. then depending on the mechanism of action of poison substance these are classified. आणि कशा प्रकारे किंवा कशाच्या डिपेंडन्सली किंवा कशाच्या आधारावरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर डिपेंडिंग अपॉन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पॉयझन सबस्टन्स. त्या पॉयझन सबस्टन्सचं मेकॅनिझम ॲक्शन कशा प्रकारे आहे त्या मेकॅनिझम ॲक्शनवरती प्रामुख्याने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग फर्स्ट आहे इरिटंट सबस्टन्सेस. इरिटंट सबस्टन्सेस हा मेन क्लास आहे. दीज आर 3 टाईप्स. इरिटंट सबस्टन्सचे प्रामुख्याने 3 टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक, सेकंड आहे ऑर्गॅनिक आणि थर्ड वन आहे मेकॅनिकल. इरिटंट सबस्टन्सेस आर these are 3 types. First inorganic, second organic and third one mechanical. Then आपण आता inorganic स्टडी करूया. Inorganic again subdivided into 2 types. Inorganic परत फर्दरली 2 टाईप्समध्ये डिवाइड होतो. त्याच्यामध्ये नॉन मेटॅलिक आहे आणि मेटॅलिक आहे. नॉन मेटॅलिकचे एक्झाम्पल काय आहे, फॉस्फरस, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. नॉन मेटॅलिकचे एक्झाम्पल काय आहे, फॉस्फरस, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. त्याचबरोबर मेटॅलिक हा जो क्लास आहे, मेटॅलिक क्लासचे एक्झाम्पल काय आहे, लीड, मर्क्युरी, कॉपर, झिंक, आर्सेनिक आणि मॅग्नीज. काय कुठले कुठले आहेत, लीड आहे, मर्क्युरी आहे, कॉपर आहे, झिंक आहे, आर्सेनिक आहे आणि मॅग्नीज आहे. त्यानंतर सेकंड जो क्लास आहे इरिटंटचा
तो आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक अगेन सब डिवायडेड इन टू फॉलोइंग क्लास. त्याच्यामध्ये ॲनिमल ओरिजिन. ॲनिमल ओरिजिनमध्ये काय काय आहे? स्नेक आहे, स्कॉर्पिओन आहे, इन्सेक्ट आहे आणि कॅथराइड्स. त्याचे सोर्स काय? स्नेक, त्यानंतर स्कॉर्पिओन, इन्सेक्ट आणि कॅथराइड्स. देन व्हेजिटेबल ओरिजिन. व्हेजिटेबलपासून आपल्याला कशा प्रकारे पॉयझनिंग होऊ शकते? तर ऑर्गॉट, त्यानंतर ॲलोई, देन कॅप्सिकम, कॅस्टर ऑइल, सीड्स. दिस आर द एक्झाम्पल. देन नेक्स्ट वन, जो मेन क्लास आहे थर्ड, मॅकॅनिकल. मेन थर्ड क्लास कुठला आहे? मॅकॅनिकल. इट इज अगेन डिवायडेड और फर्दर सब डिवायडेड इंटू वन पावडर ग्लास. मॅकॅनिकलमध्ये काय आहे? पावडर ग्लास. त्यानंतर सेकंड जो मेन टाईप आहे, सेकंड मेन टाईप कुठला आहे? कोरोजिव्ह सबस्टन्सेस. सेकंड मेन टाईप कुठला आहे? कोरोजिव्ह सबस्टन्सेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड अल्कलीज सच ॲज हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, कॉस्टिक सोडा, सोडियम कार्बोनेट, अमोनियम कार्बोनेट एक्सेट्रा. कोरोजिव्ह सबस्टन्सेसमध्ये कुठले कुठले सबस्टन्सेस येतात? मग मेनली स्ट्रॉंग ॲसिड असतील किंवा अल्कलीज असतील. मग त्याचे एक्झाम्पल जर पाहायचे ठरले तर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, कॉस्टिक सोडा, सोडियम कार्बोनेट आणि अमोनियम कार्बोनेट त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर न्यूरोटिक सबस्टन्सेस. दिस सबस्टन्सेस ॲक्टिंग ऑन द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होणारे सबस्टन्स म्हणजे न्यूरोटिक सबस्टन्सेस. त्याचे अगेन सब डिवायडेड इंटू 3 टाईप्स. एक सेरेब्रल पॉयझन आहे, 2 स्पायनल पॉयझन आहे, 3rd पेरिफेरल पॉयझन आहे. सेरेब्रल पॉयझन त्याच्यामध्ये ओपीएम आहे, सिडेटिव्स अँड हिप्नोटिक्स येतात. त्यानंतर इन्सेक्टिसाइड्स, कोकेन आणि हायोसायमस. सेरेब्रल पॉयझनमध्ये काय काय? ओपीएम, सिडेटिव्स अँड हिप्नोटिक्स, इन्सेक्टिसाइड्स, कोकेन अँड हायोसायमस. त्यानंतर स्पायनल पॉयझनमध्ये नक्सोमिका आहे आणि पेरिफेरल पॉयझन्समध्ये क्युरियर अल्कोलाइड्स आणि कोनियम. पेरिफेरल पॉयझन्समध्ये क्युरियर अल्कोलाइड्स आणि कोनियम येतं. त्यानंतर 4th वन क्लास आहे, त्याच्यामधील जो मेन क्लास आहे पहिला इरिटंट होता, दुसरा कोरोजिव्ह सबस्टन्स, तिसरा होता न्यूरोटिक सबस्टन्स, द सबस्टन्स ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम, आणि चौथा क्लास आहे कार्डियाक. कार्डियाक मीन्स काय? तर सबस्टन्स ॲक्टिंग ऑन हार्ट. असे सबस्टन्स की जे हार्टवर ॲक्ट होऊ शकतो. कार्डियाक ॲक्टिंग ऑन हार्ट. एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ क्लास डिजिटॅलिस, स्ट्रोफॅन्थस, ॲकोनाइट अँड टोबॅको. काय काय एक्झाम्पल आहे त्याचं? डिजिटॅलिस आहे, स्ट्रोफॅन्थस आहे, ॲकोनाइट आहे आणि टोबॅको त्याचं एक्झाम्पल आहे. आणि 5th वन मेन क्लास कुठला आहे? पल्मोनरी डिप्रेशन. पल्मोनरी डिप्रेशन सबस्टन्स कुठे ॲक्ट होतात? द सबस्टन्स ॲक्टिंग ऑन लंग्स. लंग्सवर अफेक्ट करणारे किंवा लंग्सवर ॲक्ट होणारे सबस्टन्स या ठिकाणी येतात ह्या क्लासमध्ये. त्याच्या एक्झाम्पल आहे गॅसेस सच ॲज कार्बन मोनॉक्साईड्स आणि कोल गॅस. त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड्स आणि कोल गॅस त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट वन आहे मिसलॅनियस. नेक्स्ट वन काय आहे? मिसलॅनियस एक्झाम्पल ॲनाल्जेसिक, देन अँटीपायरेटिक्स, देन स्टिम्युलंट, अँटीडिप्रेसंट, अँटीहिस्टामाइन्स आणि हॅल्युसिनेशन किंवा हॅल्युसिनोजेन्स त्याचं एक्झाम्पल आहे. हे झाले क्लास. आता आपण पाहूया टाईप्स ऑफ पॉयझनिंग. पॉयझनिंग कशा प्रकारे आहे? पॉयझनिंग, दिस आर द 2 टाईप्स और पॉयझनिंग इन ह्युमन बीइंग्स इज ऑफ 2 टाईप्स. फर्स्ट वन इज ॲक्यूट पॉयझनिंग आणि सेकंड वन इज क्रोनिक पॉयझनिंग. पॉयझनिंग ह्युमन बीइंग्समध्ये प्रामुख्याने 2 प्रकारची पाहायला मिळते. एक म्हणजे ॲक्यूट आणि दुसरी म्हणजे क्रोनिक पॉयझनिंग. ॲक्यूट पॉयझनिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये सिम्पटम्स कशा प्रकारे असतात, त्यानंतर त्याची ट्रीटमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो पाहूया. द सिम्पटम्स ऑफ ॲक्यूट पॉयझनिंग ॲपियर इमिजिएटली आफ्टर द इंजेक्शन ऑफ पॉयझन. हे सिम्पटम्स जे आहेत ॲक्यूट पॉयझनिंगचे, ज्यावेळेस पॉयझनिंग होईल किंवा पॉयझन बॉडीमध्ये गेलेलं असेल किंवा इंजेक्शन केलेलं असेल पॉयझनचं किंवा पॉयझन घेतलेलं असेल, त्याच्या इमिजिएटली बॉडीमध्ये एखादं पॉयझन जाईल, त्या
त्वरित त्या ठिकाणी त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. काय, जर एखादं पॉयझन घेतलं एखाद्याने तर लगेच त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. द सिम्पटम्स ऑफ ॲक्यूट पॉयझनिंग ॲपियर्स इमिडिएटली आफ्टर द इंजेक्शन ऑफ पॉयझन्स. दे इन्क्रीज द सेव्हिरिटी अँड मे फॉलो द डेथ. आणि नंतर सिम्पटम्स आपल्याला लवकरात लवकर आढळून येतात. त्यानंतर त्याची सिव्हिरिटी ही इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते तर मे फॉलो द डेथ पण होऊ शकते. देन द पॉयझन्स कॅन बी डिटेक्टेड इन द इंजेस्टेड सबस्टन्स ऑर ओमिट स्टूल अँड युरिन ऑफ द व्हिक्टिम. आणि पॉयझन आपण कशा प्रकारे डिटेक्ट करू शकतो तर इन द इंजेस्टेड सबस्टन्सवरून किंवा ओमिट स्टूल अँड युरिन ऑफ द व्हिक्टिमच्या युरिनवरून पण आपण डिटेक्ट करू शकतो. देन द मेन सिम्पटम्स आर ओमिटिंग अँड डायरिया ऑर कन्व्हल्जन अँड कोमा. त्याचे मेन सिम्पटम्स काय आहेत? ओमिटिंग होणं, त्याचबरोबर डायरिया किंवा कन्व्हल्जन आणि कोमा हे त्याचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर आहे नेक्स्ट वन जो सेकंड टाईप आहे पॉयझनिंगचा, क्रोनिक पॉयझनिंग. द सिम्पटम्स ऑफ क्रोनिक पॉयझनिंग ॲपियर ग्रॅज्युअली. आणि जे सिम्पटम्स आहेत क्रोनिक पॉयझनिंगचे कसे ॲपियर होतात? ग्रॅज्युअली ॲपियर्स होतात. द सिम्पटम्स मे बी डिसॲपियर आफ्टर द रिमूव्हल ऑफ व्हिक्टिम फ्रॉम द हिज सराउंडिंग. आणि सिम्पटम्स डिसॲपियर कधी होतात? ज्यावेळेस आफ्टर द रिमूव्हल ऑफ व्हिक्टिम फ्रॉम द हिज सराउंडिंग. देन poison can be detected in the ingested substance or stool, vomit or urine of the victim. आणि कसं सबस्टन्स आपण किंवा कसा पॉयझन डिटेक्ट करू शकतो तर इंजेस्टेड सबस्टन्सवरून किंवा स्टूलवरून किंवा ओमिटिंग जर केलेली असेल त्या ओमिटिंगवरून किंवा त्या व्हिक्टिमच्या युरिनवरून. द मेन सिम्पटम्स आर क्रोनिक इलनेस, मॅलियस, then repeated attacks of gastrointestinal irritation and increase the कॅचेस्किया. मेन सिम्पटम्स काय आहे? क्रोनिक हेल्थ मॅलियस आहे, त्यानंतर रिपीटेड अटॅक्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल इरिटेशन आणि इन्क्रीज द कॅचेक्सा. देन नेक्स्ट वन आहे जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉयझनिंग. पॉयझनिंगवरती आपण ट्रीटमेंट कशा करू शकतो जनरली? त्या ठिकाणी when the poison is known the specific treatment should be given, but when poison is unknown the treatment should be given on the general basis. जर पॉयझन तुम्हाला माहीत असेल, एखाद्याने XYZ पॉयझन घेतलेलं आहे किंवा ते घेतलेलं पॉयझन तुम्हाला माहीत आहे, त्याच्यावरती स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. परंतु एखाद्याने जर अननोन पॉयझन किंवा पॉयझन घेतलेलं आपल्याला माहीत नाही किंवा अननोन पॉयझनिंग झालेली आहे त्याला, तर त्याच्यावरती बेसिक और जनरल बेसिस ट्रीटमेंट ही केली जाते. व्हेन पॉयझन इज नोन द स्पेसिफिक ट्रीटमेंट शुड बी गिवन, बट व्हेन पॉयझन इज अननोन द ट्रीटमेंट शुड बी गिवन ऑन द जनरल बेसिस. त्याला ट्रीटमेंट कशी दिली जाते? त्याच्या जनरल बेसिसवरती त्याला ट्रीटमेंट दिली जाते. द मेन एम ऑफ द ट्रीटमेंट इज टू सेव्ह द लाईफ ऑफ द व्हिक्टिम बाय मेंटेनिंग द रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन ऑर ब्रिदिंग ऑफ हार्ट. आणि मेन एम काय आहे ट्रीटमेंटचं तर त्या व्हिक्टिमचं व्हिक्टिम म्हणजे थोडक्यात एक पेशंट, त्या व्हिक्टिमची लाईफ सेव्ह करणं किंवा त्याचं जीवन वाचवणं. कशा प्रकारे? बाय मेंटेनिंग द रेस्पिरेशन, त्याचं रेस्पिरेशन मेंटेन करणं, सर्क्युलेशन मेंटेन करणं किंवा ब्रिदिंग ऑफ हार्टची हार्ट बीटिंग मेंटेन करून त्या ठिकाणी त्याची लाईफ सेव्ह करणं. ते नेक्स्ट पॉईंट आहे द 5 बेसिक प्रिन्सिपल ऑफ जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉयझन इन्क्लूड. आणि 5 बेसिक ट्रीटमेंट आहे जनरल ट्रीटमेंटचे पॉयझनिंगचे. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे टू रिमूव्ह द अनॲब्सॉर्ब पॉयझन फ्रॉम द बॉडी. फर्स्ट वन काय आहे बेसिक ट्रीटमेंट बेसिक प्रिन्सिपल की पॉयझन अनॲब्सॉर्ब जे पॉयझन आहे ते रिमूव्ह करणं बॉडीमधून. त्यानंतर यूज अँटीडोट यूज करणं. त्यानंतर टू एक्सक्रीट ॲब्सॉर्ब पॉयझन आणि ॲब्सॉर्ब पॉयझन एक्सक्रीट करणं. त्यानंतर टू ट्रीट द जनरल सिम्पटम्स ऑफ द व्हिक्टिम आणि व्हिक्टिमचे जनरल सिम्पटम्स त्या ठिकाणी ट्रीट करणं. आणि लास्ट वन काय आहे टू मेंटेन द व्हिक्टिम जनरल कंडिशन आणि त्या व्हिक्टिमची त्या पेशंटची जनरल कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन करणं. 5 बेसिक प्रिन्सिपल कुठले कुठले आहेत? टू रिमूव्ह द अनॲब्सॉर्ब पॉयझन फ्रॉम द बॉडी, टू यूज अँटीडोट्स, टू एक्सक्रीट ॲब्सॉर्ब पॉयझन, टू ट्रीट द जनरल सिम्पटम्स ऑफ द व्हिक्टिम, टू मेंटेन द व्हिक्टिम जनरल कंडिशन.
आता फर्स्ट जो प्रिन्सिपल आहे, फर्स्ट प्रिन्सिपल काय होता, टू रिमूव्ह अनॲब्सॉर्ब पॉयझन फ्रॉम द बॉडी. फर्स्ट प्रिन्सिपल कुठला होता, टू रिमूव्ह अनॲब्सॉर्ब पॉयझन फ्रॉम द बॉडी. तो स्टडी करूया. पॉयझन एंटर्स द बॉडी बाय डिफरंट रूट्स. पॉयझन कसं एंटर्स होतं बॉडीमध्ये, डिफरंट रूटली ते एंटर होऊ शकतं. देन फॉलोइंग मेजर्स शुड बी टेकन फॉर द रिमूव्हल ऑफ अनॲब्सॉर्ब पॉयझन. त्याच्यामध्ये फॉलोइंग मेजर्स त्या ठिकाणी यूज करू शकतो. कशासाठी, जे अनॲब्सॉर्ब पॉयझन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यामध्ये पॉयझन एंटर थ्रू पॉयझन एंटर थ्रू नोज. नोज थ्रू जर पॉयझन एंटर झालेलं असेल, इनहेल झालेलं असेल इनहेलेशनद्वारे, त्यावेळेस काय केलं जातं, व्हेन एनी टॉक्सिक गॅस हॅव बीन इनहेल द व्हिक्टिम इमिजिएटली टेकन टू द प्लेस व्हेअर द फ्रेश एअर, देन आर्टिफिशियल रेस्पिरेशन बी गिव्हन इमिडिएटली. जर एखादा टॉक्सिक गॅस इनहेल झालेला असेल व्हिक्टिमला, तर त्यावेळेस काय करायचं, त्या पेशंटला ज्या ठिकाणी फ्रेश एअर आहे त्या फ्रेश एअरमध्ये घेऊन जायचं आहे आणि इमिजिएटली त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पॉयझन एंटर थ्रू द कॉन्टॅक्ट विथ स्किन, आय ऑर वाउंड. जर पॉयझन एंटर झालं कशामधून, स्किनमधून, आयमधून किंवा जखमेमधून, वाउंडमधून, तर त्यावेळेस काय करायचं, वॉश आउट द पॉयझन विथ प्लेन वॉर्म वॉटर. वॉर्म वॉटरने त्या ठिकाणी वॉश आउट करायचं पॉयझन. अँड इफ स्पेसिफिक अँटीडोट इज अवेलेबल, न्यूट्रलाइज द पॉयझन विथ इट. आणि स्पेसिफिक अँटीडोट जर अवेलेबल असेल तर त्याने न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पॉयझन एंटर थ्रू द इंजेक्शन. इन केस ऑफ इंजेक्टेड पॉयझन, अनॲब्सॉर्ब पॉयझन्स मे बी रिमूव्ह बाय द मेकिंग इन्सिजन ॲट द पॉईंट ऑफ इंजेक्शन, कॉझिंग इट ब्लीड विथ blood flow. The poison comes out. After these poisons may be removed by suction. The application of tourniquet proximal to the point of injection helps slowing the absorption of poison. Thank you everyone. Thank you. Next lecture we will discuss our remaining points of this chapter.